मला माझ्या लाडक्या बहिणींना सांगायचंय, मधून अधून आमचे विरोधक कारण नसताना अशी चर्चा करतात की लाडक्या बहिणींचे पैसे आता थांबवणार आहेत, आता त्यांची गरज संपलेली आहे, गरज सरो वैद्य मरो अशा प्रकारे ते करतील. मी तसं करणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ती भूमिका नाही, महायुतीच्या सरकारची ती भूमिका नाही, मुख्यमंत्र्यांची देवेंद्रजींची किंवा एकनाथरावांची ती भूमिका नाही. हा आम्ही तुम्हाला दिलेली भाऊबीज आहे, आम्ही तुम्हाला दिलेली रक्षाबंधनाची त्या ठिकाणी भेट आहे आणि त्याच्यामुळं ही तुम्हाला माझ्या लाडक्या बहिणींना चालूच राहणार आहे. फक्त ज्या माझ्या लाडक्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये आहे अशांच्या करता ती योजना आहे. आणि तुम्हाला एक योजनेचा लाभ घेत असेल तर दुसऱ्या योजनेचा लाभ घेता येणार नाही. जर कोण संजय गांधी निराधारचा लाभ घेत असेल तर त्यांनी ठरवावं की मी संजय गांधी निराधारचा लाभ घ्यायचा का मी लाडक्या बहिणीचा लाभ घ्यायचा. तो सर्वस्वी अधिकार हा आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही दिलेला आहे. मी कधी कधी त्या ठिकाणी स्पष्ट सांगण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यातनं गैरसमज निर्माण करण्याचं काम केलं जातं. शेवटी हा जनतेचा पैसा आहे, हा व्यवस्थितपणे त्याचा विनियोग झाला पाहिजे आणि आपण चांगल्या दृष्टीनं योजना आणतो, चांगला आपली कल्पना असते, चांगलं आपलं विजन असतं, पण त्याच्यातून काही विकृती, काही चुकीच्या काम करणाऱ्या प्रवृत्ती हे त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न करतात आणि ते माझ्या लोकांच्या समोर सांगण्याचा प्रयत्न मी चांगल्या भावनेने करत असताना त्याला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न काही महाभाग करत असतात, असा मला अनुभव आलेला आहे. नमस्कार लाडक्या बहिणींनो, माझी लाडकी बहीण योजना ऑक्टोबरचा हप्ता कधी जमा होणार, KYC विषय महत्त्वाची आता अपडेट दिली आहे. तर सर्व लाडक्या बहिणींना आता ऑक्टोबरचा हप्ता कधी जमा होणार याच्याकडे लक्ष आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर घेऊन आलेलो आहे. जर लाडक्या बहिणींनो KYC पूर्ण नसेल तर तुम्हाला येणारा हप्ता म्हणजेच ऑक्टोबरचा हप्ता जमा होणार नाही. त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर KYC पूर्ण करून घ्या. ही सरकारने मोठी महत्त्वाची अपडेट दिली आहे. तर राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना आता सप्टेंबरचा हप्ता मिळाला आहे. तर लाडक्या बहिणींचा आता लक्ष ऑक्टोबरचा हप्ता कधी येणार याच्याकडे आहे. तर लाडक्या बहिणींनो, आत्ताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आत्ताच भाषण केले, त्याच्यामध्ये सांगितले की लाडक्या बहिणींचा हप्ता ऑक्टोबरमध्येच लवकरात आम्ही वितरण करणार आहोत. महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षा माझी लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांसाठी एक मोठा आधार ठरलेली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिना 1500ची आर्थिक मदत मिळते. सप्टेंबर महिन्याचा हप्ता दिवाळीपूर्वीच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेला आणि महिलांना दिवाळीत त्यांचं तोंड गोड केलं. आता महिलांचा ऑक्टोबरच्या हप्त्याची आतुरता लागली आहे. तरी ऑक्टोबरचा हप्ता कधी जमा होणार ते आता मी तुम्हाला सांगणार आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या लोकप्रिय लाडकी बहीण योजनेसाठी नुकताच 410 कोटीची निधी मंजूर करण्यात आली आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सप्टेंबरचा हप्ता जाहीर झाल्याची घोषणा केली होती. ऑक्टोबरच्या हप्त्याबाबत मिळालेल्या ताज्या माहितीनुसार हा हप्ता लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे. तर ऑक्टोबरचा हा हप्ता भाऊबीज सणासाठी भेट म्हणून जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे किंवा ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत महिलांच्या खात्यात हा हप्ता जमा होण्याची अपेक्षा आहे. तथापि राज्य सरकारने या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. लाभार्थ्यांनी अधिकृत घोषणेकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तर लाडक्या बहिणींना असं वाटलं की ऑक्टोबरचा हप्ता हा भाऊबीजमुळे, या सणामुळे सरकार आम्हाला गिफ्ट म्हणून लवकरच
पाठवून देईल, पण काही अडचणीमुळे ऑक्टोबरचा हप्ता शेवटच्या आठवड्यामध्ये घोषणा केलेली आहे. ई-के-वाय-सीची अपडेट. माझी लाडकी बहीण योजना लाभ घेणाऱ्या सर्व महिलांसाठी सरकारने ई-के-वाय-सी म्हणजेच इलेक्ट्रॉनिक नो युअर कस्टमर अनिवार्य केला आहे. यामुळे अनेक महिलांना प्रश्न पडला आहे की ई-के-वाय-सी पूर्ण न केल्यास दिवाळीचा किंवा पुढील हप्ता मिळेल की नाही. ई-के-वाय-सीसाठी 2 महिन्याचा कालावधी आता सरकारने दिलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ई-के-वाय-सीसाठी 2 महिन्याचा आणखी कालावधी वाढवला आहे. सरकारने ई-के-वाय-सी पूर्ण करण्यासाठी लाभार्थ्यांना 2 महिन्याचा कालावधी दिला आहे. त्यामुळे केवळ ई-के-वाय-सी पूर्ण न केल्यामुळे ऑक्टोबरचा हप्ता त्वरित रोखला जाईल. हा दावा खोटा आहे. सरकारने अधिकृतपणे असे जाहीर केलेले नाही. याचा अर्थ लाभार्थ्यांचे हप्ते या 2 महिन्याच्या कालावधीसाठी रोखले जाणार नाहीत. त्यासाठी लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही ई-के-वाय-सी पूर्ण केली नसेल तर आत्ताच ई-के-वाय-सी लवकरात लवकर पूर्ण करून घ्या, तरच तुम्हाला येणारा हप्ता म्हणजेच ऑक्टोबर महिन्यातील हप्ता मिळू शकतो. जर तुमची ई-के-वाय-सी पूर्ण नसेल तर तुम्हाला येणारा हप्ता मिळू शकणार नाही. ज्या लाभार्थी महिलांचा ई-के-वाय-सी पूर्ण आहे त्याच महिलांच्या खात्यात येणारा ऑक्टोबरचा हप्ता जमा होईल. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींनी ई-के-वाय-सी पूर्ण केलेली नाही ते लवकरात लवकर पूर्ण करून घ्या आणि ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात तुमच्या बँकेत हप्ता जमा होईल अशी सरकारने अधिकृत घोषणा केलेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनी चिंता न करता ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच आता लवकरात लवकर ऑक्टोबरचा हप्ता येण्यास सुरुवात होईल. त्यामुळे लाडक्या बहिणींनी ई-के-वाय-सी लवकरात लवकर पूर्ण करून घ्या. तर लाडक्या बहिणींनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी कट्टा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या असेच नवनवीन अपडेट्स येत राहतात. धन्यवाद लाडक्या बहिणींनो.